रामकृष्ण हरी मंडळी. तर मला मी हा व्हिडिओ बनवते याचं मागचं कारण असं की मला इंस्टाग्रामच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये 1 मिनिटात तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन नसती देता आली, त्यामुळे मी हा लॉंग व्हिडिओ अपलोड करते यूट्यूबला. तर फर्स्ट मी तुम्हाला सांगते की मी काय जॉब करते, मी कशात जॉब करते, माझं पॅकेज काय आहे, मग मी तुम्हाला गाईड करेन. तर मला 4 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. मी गेले 4 वर्ष काम करते, म्हणजे मी माझ्या लग्नाच्या आधी 2 वर्षापासून मी जॉब करते. असं नाही की मी आता रिसेंटली कोणती फर्म जॉईन केली. आणि मी IT मध्ये आहे. माझं एज्युकेशन हे BComच झालेलं आहे. माझं काहीच डिग्री वगैरे झालेली नाही. मी प्लेन BCom केले, ते पण कोरोनामध्ये माझं झालं. त्याच्यानंतर मग मी कोर्स केला आणि मग मी जॉबसाठी अप्लाय केले होते. तर मी कोणता कोर्स केला होता, तर SAP म्हणून एक कोर्स आहे. तुम्ही सर्चही करू शकता यूट्यूबला की काय त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन वगैरे काय आहे. रिसेंटली तुम्हाला जर IT मध्ये करिअर करायचं असेल, जे यंग आहेत किंवा ज्यांना खरंच गरज आहे किंवा काही करायची, तर तुम्हाला ना चांगल्या पोझिशनवरती, म्हणजे तुम्हाला जर चांगल्या पोझिशनवरती जायचं असेल ना, आणि तुम्हाला जर IT मध्ये काम करायचं असेल पण तुमचं एज्युकेशन स्ट्रॉंग नाहीये, म्हणजे बॅकग्राऊंड एज्युकेशनचं स्ट्रॉंग नाहीये, तर तुम्हाला कोर्स खूप फायदेशीर ठरतो. आणि आता सगळीकडे AI आले, असे कोर्स करा किंवा असं बॅकग्राऊंड चूज करा की तिथे AIचा इफेक्ट नाही पडणार. फॉर एक्झाम्पल की माझ्या जॉबमध्ये AIचा काही संबंध नाही, म्हणजे AI माझं काम नाही करू शकत सध्या तरी. जॉब करा की जिथे तुमच्या जॉबवरती AIचा प्रभाव नाही पडला पाहिजे. नाहीतर मोस्ट ऑफ द कंपनी आता काय करतात की AI मुळे सगळ्यांना कमी करतात, म्हणजे जिथे 10 लोक लागत होते त्याला 5च ठेवतात किंवा 5च ठेवतात का. तर आता सगळं डिजिटल झालंय. त्यामुळे सेकंड थिंग की मी SAP कोर्स केला होता, की जो माझा कोर्स 8 महिन्यांचा होता. 8 महिन्यांचा कोर्स होता. मी पुण्यामध्येच केला होता. त्याच्यानंतर मग मी जॉबसाठी अप्लाय केलं होतं. आणि लकीली माझा फर्स्ट जॉब, फर्स्ट इंटरव्ह्यू. जर तुमच्याकडे ती ताकद असेल ना की नाही मला करायचंच आहे आणि काही जरी केलं तर मी हे करणारच, तर तुम्हाला जॉब भेटू शकतो. म्हणजे तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती हायर करू शकता. सेकंड थिंग की हा झाला माझा कोर्स. मी त्याच्याबद्दलच तुम्हाला सांगणार. तुम्हाला जर हा कोर्स करायचा असेल तर आता मार्केटमध्ये आहे वेकन्सी अवेलेबल. तुमच्या करिअरमध्ये जर काही गॅप नसेल, आता मोस्ट ऑफ द वुमेन्स विचारतायत म्हणून मी सांगते की जर तुमच्या करिअरमध्ये गॅप नसेल तर हे, आणि जरी करिअरमध्ये गॅप असेल ना, स्ट्रॉंग आहे, तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग आहे, तर टेक्निकली तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग आहे, तुम्ही टेक्निकली स्ट्रॉंग आहात आणि तुमचं कम्युनिकेशन खूप बेस्ट आहे, तर तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. फर्स्ट असतं की तुम्हाला इंटरव्ह्यूज क्रॅक करायला लागतं, आणि ती अशी गोष्ट असते की ज्याची त्यालाच करावी लागते. कोर्सबद्दल काय माहिती आहे, म्हणजे काय आहे तुमचं. सपोज मी आता थोडं तुम्हाला सांगते, तर तुम्ही बघायला गेला तर तुम्ही जर बघायला गेला तर तुम्हाला कन्फ्युजन होईल की आता SAPमध्ये पण मॉड्यूल्स वाईज, SAPमध्ये पण खूप आहे. तर तुमचं जर एज्युकेशन BSc असेल किंवा डिग्री झाली असेल तर तुम्ही टेक्निकल साईडने जायचं. जसं माझं BCom झालं तर मी फंक्शनली म्हणजे फायनान्समध्ये काम करते. असं 2 आहे. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि राहायला मी तुम्हाला बोललं होतं की आहे माझ्याकडे जॉब ऑपॉर्च्युनिटी. तर एक सर आहेत, त्यांनी इन्स्टिट्यूट ओपन केले. तर त्यांच्याकडे तुम्ही जर कोर्स केला तर त्याची फी अराउंड खूप जास्त, म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये सर्च करा की ह्या कोर्सची फी किती आहे, ह्याचं करिअर कसं आहे किंवा आपली करिअर ग्रोथ कशी आहे. SAPमध्ये करिअर ग्रोथ प्रचंड आहे, प्रचंड करिअर ग्रोथ आहे. पण जिथे करिअर ग्रोथ, जिथे पैसा जास्त, तिथे हॅक्टिक जास्त. आता आपण सपोज फौजींचं उदाहरण घेऊया. हायलिटीमध्ये रिस्क जास्त, पैसा जास्त, बरोबर की नाही. तसंच काम जास्त, पैसा जास्त, हॅक्टिक पण जास्त. त्यामुळे असं राहतं. पण लाईफ सेट आहे तुमची, प्रचंड म्हणजे लाईफ सेट आहे. तर ते जे सर आहेत ना, तर त्यामध्ये त्यांनी नवीन ओपन केलं इन्स्टिट्यूट. ते तुम्हाला प्रॉपर शिकवणार. काहीतरी 6 मंथचा कोर्स त्यांनी डिझाईन केला आहे. प्रोग्रॅमिंग पण आहे त्यामध्ये. 6 मंथचा कोर्स आहे, प्रॉपर शिकवणार आहे ते तुम्हाला. प्लस जॉबची गॅरंटी आहे, जॉब देणार आहेत, जॉबची प्लेसमेंट्स आहेत. आणि त्यामध्ये जर वुमन असेल तर वर्क फ्रॉम होम आहे. अशा 4 कंडिशन आहेत. फी अराउंड 1 लाखच्या
आसपास आहे. तुम्ही करू नका असं सांगत आहे, पण एक चांगली संधी ज्याला खरंच करायचं आहे, जे न्यूज आहेत म्हणजे जे ज्यांनी आत्ता करिअर स्टार्ट केलंय त्यांच्यासाठी चांगलं आहे. आणि तुम्हाला जरी असं वाटत असेल ना की नाही खूपच, एक वहिनी, मी त्यांचं उदाहरण नक्की सांगेन तुम्हाला, त्या जॉब करत होत्या नेटवर्किंग मार्केटमध्ये. तर सगळे म्हणायचे काय स्टेटस लावते ही, कोणाचं प्रोडक्ट आहे, काय आहे, काय सेल करते, असं तसं त्यांना बोलायचे सगळे. पण आत्ता त्या म्हणजे त्यांनी एक सातत्य ठेवलं, त्यांनी कोणाकडे लक्ष नाही दिलं. ज्याला बघायचं असेल त्याला बघा, नसेल बघायचं त्यांनी नका बघू, हे त्यांनी माइंडमध्ये ठेवलं. आणि आता खूप चांगलं कमवतात त्या. स्वतःची गाडी पण घेतली त्यांनी, म्हणजे स्वतःच्या जीवावरती खूप चांगलं कमवतात. फक्त पेशन्स पाहिजेत त्या बिझनेसमध्ये. तर तसंही तुम्ही करू शकता नाही का. म्हणजे कुठून तरी तुम्हाला इंडिपेंडेंट व्हायचं असेल तर, की बाबा की मला काहीतरी करायचं आहे, मला कुठेतरी स्वतःला इंडिपेंडेंट ठेवायचं आहे. जर पैसे कमवत असाल, तुम्ही जर कुठे जॉब करत असाल, तर तुमच्याकडे पॉवर असते वुमनकडं. तुम्ही तुमचे निर्णय त्या क्षणाला घेऊ शकता किंवा तिथे घेऊ शकता. मग तिथे तुम्ही नाही विचार करू शकता. आपण दाबलं जात नाही, आपण स्वतःला आपलं मन दाबत नाही किंवा आपण स्वतः दबलं जात नाही की आहे बाबा ताकद आहे माझ्यात, म्हणजे ती ताकद आहे माझ्यात उभी राहायची, असं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की जे माझ्याकडे बघून मला जे कमेंट करतात की तू काय करतेस काय करते, तर मी अशा थ्रू गेले. म्हणजे माझा जॉब खूप कॉम्प्लिकेटेड आहे असं, पण मी करते. पण मला असं वाटतं जर तुम्हाला इथे नाही जमलं तर तुम्ही दुसरा पर्याय करा. खूप अशा ऑनलाईन सेलिंग करतात वगैरे, त्यांचे प्रोडक्ट तुम्ही हे करा. म्हणजे त्यांच्याशी कनेक्ट केलं, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर ते आपल्याला त्यांचे प्रोडक्ट देतात सेल करण्यासाठी. ते सेल करा. कुठून ना कुठून तुम्हाला इन्कम हा स्टार्टच होईल. जर हा कोर्स करायचा असेल ना तर तुम्ही आधी स्वतः सगळी माहिती घ्या त्याबद्दल, काय आहे SAP, काय आहे किंवा कोर्स. आणि तुम्हाला जर नाही सापडत नसेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला लिंक करते. त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की हां नाही हे मी केलंच पाहिजे, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला परत गाईड करेन की आता तुला करायचंच आहे तर मी तुम्हाला सांगितलं आता मी SAP केलंय. आता तुम्ही काय करा, SAP काय आहे म्हणजे तुम्हाला जर त्याच्यात करायचं करिअर असेल तर सजेस्ट करशील. तर हा कोर्स त्यांनी डिझाईन केलाय. एक 3 मंथचा काहीतरी आहे. 3 मंथ नंतर ते तुम्हाला एक पे करणार, म्हणजे जो त्यांचा क्रायटेरिया असेल तसं. आणि तुम्ही अपेक्षा नाही करायची. अपेक्षा पहिल्यांदा अशी कोणीच करायची नसते की मी जॉबला लागले आणि मला 25,000 सॅलरी असेल, 50,000 असेल, कोणालाच नसते. स्टार्टिंग 3 महिने किंवा 6 महिने ॲज पर कंपनी नॉमिनेशन हे 4, 8, 6 असंच काही असतं. एक ट्रेनिंग पिरियड असतो त्यामुळे तसं. त्यानंतर तुमचं जे सिटीज पॅकेज होईल ते चालू होईल. वर्क फ्रॉम होमच आय थिंक ते देणार आहेत. त्यांचा जॉबची गॅरंटी आहे. ज्या वुमन्स आहेत त्यांना ते वर्क फ्रॉम होम प्रोव्हाइड करणार आहेत. क्लासची फी काहीतरी अराउंड 1 लाखच्या आसपास आहे. SAPच्या क्लासेसची फीस खूप आहे. तुम्ही मार्केटमध्ये सर्च करा. तुम्हाला हे या थ्रू नसेल जायचं तर तुम्ही स्वतः सर्च करू शकता. पण आत्ता कसं झालंय की म्हणजे इन्स्टिट्यूटवाल्यांना माहिती आहे की बाबा सगळे स्टुडंट आज हेच रेफर करतात का, तर तुम्हाला तिथे जॉब भेटलेला असतं, ठीक आहे आपले पैसे इन्व्हेस्ट झाले तरी आपल्याकडे जॉब येतो आणि आपण जॉबमधनं ते कव्हर करू शकतो. जरी आपलं 1 वर्ष व्हायला गेलं तरी काही फरक पडत नाही. जर तुम्ही मार्केटमध्ये जॉब बघायला गेला तर फ्रेशरना जॉब नाहीत. म्हणजे फ्रेशरना जास्त आता कंपनी हायरच करत नाहीयेत. एक्सपिरियन्स सोबत कोण असेल त्याचा गायडन्स घ्या. मलाही कोणीतरी असंच गाईड केलं होतं, तू हे कर ते कर. त्यातूनच मी पण शिकली होती, त्यातूनच मी पण पुढे आली आहे. त्यामुळे माझा छोटासा एक प्रयत्न की तुम्हाला पण थोडं गाईड. बस फक्त माझा एक छोटासा प्रयत्न होता की तुम्हाला थोडीफार हेल्प व्हावी. तुम्हाला जर अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्हाला जर करायचंच असेल तर मला DM करा, मेसेज करा, मी तुम्हाला नक्की हेल्प करेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.